मंडळी, गेल्या 3-4 वर्षांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा होती. त्यासाठी अनेकदा तीव्र आंदोलनं झाली. त्यावर आता राज्य सरकारनं नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली आहे. पण या योजनेत अनेक जाचक अटी घातल्याचं वारंवार बोललं जात आहे. या अटींमुळे राज्यातील बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. त्यामुळे या अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळावी अशी मागणी आता पुढे येते. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी 12 जून पासून पंढरपूर येथे अन्नदात्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केल्यानं राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. या आंदोलनाला बसल्यापासून रोहित पवारांना भरघोस पाठिंबा मिळताना दिसतोय. वेगवेगळे पक्ष, संस्था, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट घेऊन या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. तसंच राज्यभरामधून शेतकरी देखील पंढरपूरमध्ये दाखल होत असल्याचं सांगितलं जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील आंदोलन स्थळी येणार असल्याची सुद्धा माहिती पुढे येते. त्यामुळे आता महायुती सरकारची चांगली कोंडी होणार असल्याचं दिसतंय. रोहित पवारांच्या या अन्नत्याग आंदोलनावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे तिघे जण तर रोहित पवारांवर अक्षरशः तुटून पडलेत. पण ते नेमकं काय म्हणालेत? पंढरपूरमध्ये आंदोलनस्थळी काय घडतंय? आंदोलनकर्त्यांच्या नेमका मागण्या काय काय आहेत? तेच जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, सरकारनं काढलेल्या कर्जमाफीच्या GR मधील 2 प्रमुख जाचक अटींमुळे शेतकरी वर्ग आक्रमक झालाय आणि नेमकं याच मुद्द्याकडे रोहित पवारांनी आपलं लक्ष वेधलंय. कर्जमाफीच्या GR मध्ये 2019 चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 लाभ देण्याची अट घालण्यात आली आहे. तसंच प्रोत्साहन अनुदान देताना 2025-26 आणि 26-27 चं पीक कर्ज भरणं अनिवार्य केल्याची अट आहे. या दोनच अटींमुळे तब्बल 37 लाखांहून अधिक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे सर्वात आधी या 2 अटी काढाव्यात अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे. तसंच राज्य सरकार ही मागणी जोपर्यंत पूर्ण करणार नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलनातून माघार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. याशिवाय या अटी रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी. प्रोत्साहनपर अनुदान देताना सलग 2 वर्ष नियमित कर्ज भरण्याची अट रद्द करावी. 2017च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्र अंभावी 2017च्या कर्जमाफीचा लाभ रखडलेला 6.5 लाख शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देण्यात यावी. पीक विमा योजनेतील शेतकरी विरोधी जाचक ट्रिगर काढून 1 रुपयांमध्ये पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी आणि पेरणीपूर्वी कर्ज खात्यांची पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टाकावी, जी त्यांना पेरणीसाठी उपयोगी पडेल. अशा महत्त्वाच्या मागण्या अन्नत्याग आंदोलनामधून करण्यात आल्या. दरम्यान रोहित पवारांच्या या आंदोलनाला पहिल्याच दिवशी सरकारच्या वतीनं उपजिल्हाधिकारी सचिन इथापे, अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, DYSP प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगोटे यांनी भेट दिली. त्यांनी कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी रोहित पवारांचं फोनवर बोलणं करून दिलं. त्यावेळी पुढील 2-3 दिवसात बैठक घेण्याचं आश्वासन मंत्री महोदयांनी दिलं. तसंच या संदर्भात त्यांची मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्याचंही सांगितलंय. परंतु राज्याच्या कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यानं प्रसार माध्यमांसमोर येऊन कर्जमाफीसाठीच्या जाचक अटी रद्द करण्यात अशी ठोस मागणी केली नाही. त्यांनी तशी भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी रोहित पवारांनी मंत्री महोदयांकडे केली आहे. तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून रोहित पवारांवर जोरदार टीका केली जाते. त्यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे टीका करताना म्हणाले की मुळात हे आंदोलन करण्याची गरज काय होती हे त्यांनाच माहिती. रोहित पवार यांनी मी काय करतो हे दाखवण्यासाठी हा निव्वळ राजकीय स्टंट केलाय. पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांमध्ये वादविवाद लावून आपली राजकीय पोळी भाजणं या पलीकडे आंदोलनामध्ये कुठलाही विषय नसल्याचं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय. तर या टीकेला उत्तर देताना रोहित पवार देखील चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी मंत्री गोरे यांना आव्हान देत म्हटलंय की तुमच्यात हिंमत असेल तर इथे येऊन बोला. तुम्हाला मी शेतकरी कर्जमाफीचा GR वाचता येत नसेल तर वाचून दाखवतो
आणि समजूनही सांगतो. शेतकऱ्यांच्या या लढ्याला नौटंकी म्हणणारे कृतज्ञ पालकमंत्री आम्हाला संवादासाठी नको आहेत, अशा शब्दात आमदार रोहित पवारांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना सुनावलंय. तर आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही रोहित पवारांना चांगलंच धारेवर धरलंय. ते म्हणाले की ऍक्टिंग कशी करायची हे रोहित पवारांना माहिती आहे, त्यामुळे केवळ नाटक करण्यापुरतं त्यांचं हे आंदोलन आहे. पण नाटक कशाला करताय? हे चित्रपटाचं शूटिंग आहे का? नटरंग चित्रपटाच्या शूटिंगची ऍक्टिंग करायला गेला आहे का? अशा शब्दात पडळकर यांनी टीका केली. तसंच त्यांनी रोहित पवारांना आव्हान देत म्हटलंय की जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना साखर कारखानदार FRP देत नाही तोपर्यंत त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवावं. सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुखांना आपली मागणी आहे की रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या बाजूनं पूर्ण सुरक्षा लावून त्यांना अन्नाचा एक घास देखील खाऊ देऊ नका. त्यांना 1-2 महिने आंदोलनाला बसू द्या. त्यांनी आणि त्यांच्या आजोबांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा खळ सगळ्यात जास्त लुटलाय. 6 कोटींपासून 100 ते 200 कोटींचे कारखाने त्यांनी कशाला ढापले, असा प्रश्न देखील आमदार गोपीचंद पडळकरांनी उपस्थित केलाय. दरम्यान अन्नत्याग आंदोलनावरून होत असलेल्या या टोकाच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील उडी घेतली असून पवार कुटुंबातील व्यक्तीनं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बसणं म्हणजे मर्सिडीज कारला नांगर झोंपण्यासारखं आहे, अशी टीका हाकेंनी केली आहे. पुढे ते असंही म्हणाले की पवारांची कुठली तरी एक पिढी शेतकरी आंदोलनाला बसत आहे, त्यामुळे या आंदोलनाला CCTV कॅमेरे लावावेत, पोलिसांनी चांगलं प्रोटेक्शन द्यावं. तसंच ज्या पवारांनी महाराष्ट्रातली शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त केला, ज्या पवारांनी सहकार उद्ध्वस्त केला आणि खाजगीकरण आणलं, ज्या पवारांनी इथल्या शैक्षणिक संस्था स्वतःच्या नावावर करून घेतल्या, महाराष्ट्राचा सातबारा नावावर करून घेण्याचं काम केलं, त्याच पवारांचा वारस ज्यावेळी उपोषणाला बसतो तेव्हा ते हास्यास्पद ठरतं. ही शेतकऱ्यांना न पटणारी गोष्ट आहे, अशा शब्दात लक्ष्मण हाकेंनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. तर मंडळी, आता जसं जसं रोहित पवारांचं आंदोलन वाढत जाईल किंवा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत जाईल तसं त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून आक्रमक टीका केली जाईल, यात काही दुमत नाहीये. पण बोगस कर्जमाफीचा दाखला देत शेतकऱ्यांमध्ये जी संतापाची लाट उसळली आहे त्या संदर्भात सरकार काय भूमिका मांडणार ते पाहणं आता महत्वाचं असेल. बाकी आमदार रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन किती सक्सेस होईल, तसंच हे आंदोलन खरंच राजकीय स्टंट वाटतं का, या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.